नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते आता साखरपुड्यासाठी मुक्ता खूप सुंदर अशा पद्धतीने तयार होऊन बाहेर आलेली असते. तर आता माधवीची इथे सर्व तयारी चालू असते. तर माधवीचे लगेच लक्ष मुक्ताकडे जाते. तर माधवी म्हणते, अरे बाप रे, माझी मुक्ता किती छान दिसते. लगेच माधवी मुक्ताजवळ येते आणि म्हणते, स्वामी माझ्या महाराजा, आज मी खूप दिवसांची माझी इच्छा आज माझे स्वामी महाराज पूर्ण करतायत. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती माझ्या मुक्ताचं लग्न व्हावं आणि आज माझी इच्छा पूर्ण होणार आहे. आता माधवीला बघून मुक्तालाही खूपच बरे वाटते, कारण आज तिच्या या निर्णयामुळे तिच्या आई वडील खूपच दोघेही खुश असतात. मग लगेच माधवी मुक्ताला मिठी मारत असते आणि तेवढ्यात पोरू काका येतात आणि म्हणतात, वा वा, आज मुक्ता ही खूप सुंदर दिसते. आता इथे माधवीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तर लगेच मी का म्हणते, मावशी आता तू रडू नको आता आईला, एकतर मी एवढा मेकअप केलाय तिचा. तर लगेच माधवी म्हणते, हो का बाई, तू एवढा मेकअप केलाय का, मग ठीक आहे मुक्ता, आता इथे पाटावर बैस पूजेला. तर इथे मामा म्हणत असतात, अगं ताई, तुला काय सुना भेटतात ग, एक नंबर. पहिली सून पण किती भारी होती दिसायला, गोरीपान, आणि आता ही पण खूपच छान आहे बरं का. तेव्हा इंद्रा म्हणते, अरे माझ्या सुना दिसायला पांढऱ्या शुभ्र दिसत आहे, परंतु आतून त्यांचे मन खूप काळे आहेत. ही पोरगी पण दिसते तशी साधी नाही, हा खूप डेंजर आहे. तर इथे आता गुरुजी म्हणत असतात, चला मुहूर्ताची वेळ झाली आहे, नवरा मुलगा कुठे, पूजेला सुरुवात करायची आपल्याला. तर लगेच माधवी म्हणते, सागर कुठे. तेव्हा बाबू काका म्हणतात, हो आम्ही सागरला फोन करतोय, तुम्ही नका काळजी करू. तर आता इथे इंद्रा म्हणत असते, हा सागऱ्या कुठं राहिला माझा पोरगा. तर लगेच ती लक्कीला म्हणते, तू सागरला फोन करून बघ बरं, का बरं अजून आला नाही. आणि कोमलला म्हणते, तू घरी जाऊन बघ बरं, तो घरी आला की काय. आता इथे लक्की लगेच सागरच्या ऑफिसमध्ये फोन करतो. तर तिथून त्याला समजतं की सागर 2 तासापूर्वीच ऑफिसमधून निघालेला असतो. तर इथे कोमल घरी येऊन बघते, दादूस घरी आला की काय, मात्र घराला कुलूप असते. तर कोमल म्हणते, नाही दादूस घरी पण आला नाही. तर इथे बाबू काका खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर स्वाती म्हणत असते, पप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ, बहुतेक आहे ना दादूस अंगठी करायला गेला असेल, सकाळी आई त्याला म्हणत होती ना. तर बाबू काका म्हणतात, इथे कोणी नवरदेवाला अंगठी करायला पाठवतं का, तुम्ही पण काय लोक आहात, आपण करून आणली असती ना, असं कोणी त्याला सांगतं का. तर आता लगेच लक्की तिथे येतो आणि म्हणतो, आई मी ऑफिसमध्ये फोन केला होता, परंतु दादा तर 2 तासापूर्वीच निघालेला आहे. कोण माधवीला मात्र खूपच भीती वाटते, आता हा सागऱ्या कुठे गेला असन माझा पोरगा. अरे देवा, काय होऊन बसले एकविरा आई, माझ्या पोराला सुखरूप ठेव ग बाई, असे आता इंद्रा म्हणत असते. तेव्हा बाबू काका म्हणतात, इंद्रा तू काळजी करू नको, आपला सागऱ्या व्यवस्थित असेल, येत असेल, तो कुठेतरी वेळ लागला असेल त्याला. तर आता ही सगळी धामधूम पाहून मुक्ताला ही टेन्शन आलेली असते की सागर अजून कसा आला नाही. तर इथे आता गुरुजी म्हणत असतात, चला पटकन मुहूर्ताची वेळ झाली, नवरा मुलगा कुठे, बोलवा बरं नवरदेवाला पटकन. तर आता हे सर्व बोलणे ऐकून स्वाती म्हणते, मला ना असं वाटतं तुम्ही ना दादूसचा फोटो ठेवून ते पूजा वगैरे काय असेल ते करून घ्या तोपर्यंत. तर आता माधवीला खूपच राग येतो. तर माधवी म्हणते, ए असं काय बोलते बिनडोकासारखं. लगेच स्वाती म्हणते, काय चुकीचं बोलले मी, बरोबर बोलते ना, तुम्ही नाही का सुपारी ठेवून पूजा करत होता. तेव्हा लगेच माधवी म्हणते, मग तू म्हणशील सुपारीलाच अंगठी घालून साखरपुडा झालाय म्हणून. तर लगेच स्वाती म्हणते, इथे लोक काय काय बोलतायत, उजून हा साखरपुडा मोडला बिडला तर लोक म्हणत होती तिसरा साखरपुडा मोडेल मुक्ताचा, म्हणून मी म्हणत होते की दादूसचा फोटो ठेवून पूजा करूया. तर लगेच मंजिरीला मात्र आता खूप राग येतो. तर मंजिरी म्हणते, ए तुझे आयडिया देऊ नको इथे बिंडोकासारख्या, किती फालतू आयडिया देतेस, नको बोलू तू काही, प्लीज गप्प बैस. आणि साखरपुडा काय आमच्या मुक्ताचाच नाही मोडणार, तुमच्या मुलाचा पण मोडणार आहे. तुमचा मुलगा आहे कुठे ते बघा आधी, व्यवस्थित आहे ना त्याची खात्री करून घ्या. आता मात्र इंद्राला खूपच राग येतो. तर इंद्रा म्हणते, ए माझ्या सागऱ्याला काही व्हायची वाट बघतेस का तू, असं का बोलते, जर माझ्या पोराला काही झालं ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते सोडणार नाही तुला. तर लगेच स्वाती म्हणते, हो ना, आपल्या दादूसला काहीतरी होण्याची वाट बघते आई, बघ ना. तर आता इंद्रा लगेच तिला खडचावून सांगत असते. आता मात्र मंजिरी ही खूप काही बोलत असते. तर लगेच माधवी तिला शांत करते. तर बाबू काका म्हणतात, काय चाललंय तुमचं, इथे सागर येत नाही आणि तुमचे असे वाद पेटलेत का, आपल्याला साखरपुडा करायचा आहे ना, मग भांडणं कशाला करतायत. तर लगेच इंद्रा म्हणते, हो सागरचे पप्पा, परंतु सागर कुठे गेला असेल. तर लगेच बाबू काका म्हणतात, इंद्रा काळजी करू नको, सागर व्यवस्थित असेल, येईल इतक्यातच. तर लगेच लकी म्हणतो, पप्पा तुम्ही माझी
गाडी घेऊन जा आणि मी पण जातो दादूसला शोधण्यासाठी. लगेच इथे आलेल्या काही बायका बोलत असतात, काय बाई, त्या सागरला ना मुक्ताबरोबर लग्नच करायचं नसेल म्हणून तो आला नसेल. आणि काय लोकांना लग्नाची हौस असते, एवढे 2 साखरपुडे मोडले तरीही तिसऱ्यांदा आता साखरपुडा करतायत. मला नाही वाटत हा साखरपुडा होईल. आता हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर मुक्तालाही खूप वाईट वाटलेले असते. तर लगेच मुक्ता म्हणते, चल मला इथे थांबायचं नाहीये. तर लगेच मेहका म्हणते, काय झालं ताई? तेव्हा लगेच मुक्ता म्हणत असते की नाही, मी आता इथे थांबणार नाही. तर आता इथे सावनी ही मुक्ताच्या साखरपुड्यात आलेली असते. मुक्ता म्हणत असते की आता मी इथे थांबणार नाही. आपण त्या लोकांकडे नव्हतो गेलो लग्नासाठी मागणी घालायला, ते लोक आपल्याकडे आले होते. आणि तसं जर त्याला यायचंच नव्हतं तर आधी सांगायचं ना, मला आता आणखीन माझा तमाशा करून घ्यायचा नाही, असे म्हणून आता मुक्ता बाहेर जात असते. तर आता इथे सावनी लिफ्टने वरती आलेली असते. मुक्ता ही बाहेर येऊन सागरला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता सागरच्या फॅमिलीला तिथे बघून सावनी म्हणते, ही सागरची फॅमिली काय करते इथे? बहुतेक शेजारी आहेत म्हणून बोलवलं असेल कार्यक्रमाला. तर इथे बाहेर आल्यानंतर मुक्ता सागरला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सागर तिचा फोन उचलत नसतो. तर मुक्ताला आता खूप राग आलेला असतो, पण ती म्हणते, फक्त मी हे सईसाठी लग्न करते त्यामुळे मी शांत बसलेली आहे. परंतु आता नाही, आता मला या माणसाकडे ऑफिसमध्ये जावंच लागेल. तेवढ्यात मयुरेश तिथे येतो आणि मुक्ताला म्हणतो, अगं मुक्ता, तू इथे काय करते बाहेर? तर लगेच मुक्ता म्हणते, जीजू तुम्ही आलात? तो सागर कोळी बघा ना, अजून आला नाही. मला ना त्याच्याकडे ऑफिसमध्येच जायचंय. तर लगेच मयुरेश म्हणतो, तो असं जाणार आहे ऑफिसमध्ये? तेव्हाच मुक्ता म्हणते, हो, साडी घातली म्हणून काय झालंय, मी जाऊ शकते ऑफिसमध्ये. तर मयुरेश म्हणतो, प्लीज नको जाऊ तू, त्याच्या वतीने मी माफी मागतो. तर सावनी त्या दोघांना बघत असते आणि म्हणते, बहुतेक हाच मुलगा असेल, याच्याबरोबरच मुक्ताचं लग्न होतंय का नो? तर आता मयुरेश कान पकडून मुक्तासमोर सागरसाठी माफी मागत असतो. तर लगेच सावनी म्हणते, अरे बापरे, खूपच ऐकतोय आहे ना मुक्ताचं. ते मयुरेश म्हणत असतो, अगं मुक्ता, समजून घे त्याला, इमर्जन्सी काम आलं असेल ना एखादं, येईल, थोडा वेळ उशीर होईल. तर लगेच तो मुक्ताला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, मी ना जरा लग्नाला घाईच केली ना. आज जर मी मंजिरीबरोबर लग्न केलं नसतं ना, तर मी तुझ्याबरोबर लग्न केलं असतं. चल बरं, आपण मस्त फोटो काढूया, सेल्फी काढूया. तर आता हे सर्व सावनी डोकावून बघत असते आणि सावनी म्हणत असते की म्हणजे मुक्ता या मुलाबरोबर लग्न करते, मस्त मुलगा भेटलाय मुक्ताला. तर मयुरेश म्हणतो, चल बरं मुक्ता, आपण मस्त सेल्फी काढूया. तर मुक्ता म्हणत असते, जीजू तुम्ही काहीही केलं ना तरी मी हसणार नाहीये बरं का, मला नाही हसायचं. तर आता मयुरेश मुक्ताला हसायला लावत असतो. तर सावनी म्हणते, म्हणजे या मुलाचा माझ्या सईच्या कस्टडीमध्ये काहीही संबंध नसणार आहे, त्यामुळे आता इथून निघून गेलं तरी चालेल. तेवढ्यात हर्षवर्धनचा फोन येतो. तर सावनी म्हणते, हर्षवर्धन, कसलीही गडबड नाही आहे इथे, इथे सगळं काही व्यवस्थित आहे, मी येते आणि तुला सगळं काही सांगते. तर इथे मंजिरी म्हणत असते, आता ना मी लोकांना चांगलं सुनावणार आहे, बाद झाले आता यांचे. तेव्हा मिहिका म्हणते, थांब ताई, नको जाऊ, मावशी आणि काकाकडे बघ, ते दोघं किती खुश आहेत आज ताईचा साखरपुडा होतोय. तर लगेच मंजिरी म्हणते, परंतु या लोकांना जर साखरपुडा करायचा नव्हता तर आधी कशाला हो म्हटले? आता बघ बरं बाहेर लोक काय बोलतायत ते. तेव्हा मिहिका म्हणते, थांब ताई, नको जाऊ. तर लगेच मंजिरी म्हणत असते, नाही, मी इतक्या वेळ मुक्तासाठी शांत बसले होते, परंतु आता या लोकांना खूप काही सुनावणार आहे. तर इथे मयुरेशला मुक्ता म्हणत असते, जीजू तूच सांग, मी आता आतमध्ये कसं जाऊ? तर लगेच मयुरेश म्हणतो, अगं मला नाही वाटत सागरनी हे मुद्दाम केलं असेल, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, नाहीतर सागर हा एवढा पण बेजबाबदार माणूस नाहीये, मी बघतोय त्याला. तर मयुरेश मुक्ताला समजावत असतो, मला तरी वाटतंय सागरचा यात काहीही दोष नसेल, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, एकतर त्याचं काहीतरी त्रास होत असेल किंवा मग मीटिंग आली असेल अर्जंटमध्ये, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, आपण त्याला समजून घेऊ शकतो ना, त्याच्या बाजूने विचार करू ना. तेवढ्यात लगेच मुक्ता म्हणते, ठीक आहे जीजू, आईबाबांसाठी मी एवढं करायला तयार आहे. तर आता इथे मंजिरी आलेली असते आणि म्हणते, झालं का तुझा सागर बरोबर काही बोलणं? तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सागर आलेला असतो. आता मात्र मुक्ताला सागरचा खूपच राग आलेला असतो. ती सागरकडे खूपच रागाने बघत असते आणि तशीच रागात बघून ती सागरला अंगठी घालत असते. मात्र आता इथे सागरने तर अंगठी आणलेलीच नसते. मग त्याला लगेच आठवते की सईने त्याला यस फॉर सागरची अंगठी दिलेली असते. मग लगेच सागर तीच अंगठी मुक्ताला घालतो. तर मिहिका म्हणते, हे काय आहे? हा माणूस काही चेष्टा करतो की काय? अशी लहान मुलांसारखी अंगठी कोणी आणतं का? तर लगेच सागर म्हणतो, ही अंगठी खूप स्पेशल आहे, माझ्या सईने दिलेली आहे, यस फॉरची अंगठी ती. तर लगेच मुक्ता म्हणते,
हो, सईनं दिली ही अंगठी. मुक्ता मात्र खूपच खुश होते. मुक्ता म्हणत असते, अशी अंगठी मला दुसरं कोणीही गिफ्ट देऊ शकत नाही. फक्त माझी सईच अशी अंगठी मला देऊ शकते. आता मुक्ताला सईने दिलेलं गिफ्ट बघून खूपच आनंद झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.